नमस्कार. दूरदर्शनच्या सगळ्या साहित्यप्रेमी रसिकांना मनपूर्वक अभिवादन. साहित्य दर्पण, साहित्याला वाहिलेल्या या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपण एका कथा लेखकाला भेटणार आहोत. मराठी साहित्य विश्वामध्ये आपल्या कथांची समृद्ध अशी भर घालणारे गोमंतकीय कथालेखक श्री विठ्ठल गावस यांच्याशी बातचीत आजच्या या भागामध्ये आपण करणार आहोत. विठ्ठल गावस यांचे कॅथरीन, लवण, ओझे, फिंगर बाउल, क्षितिजरंग अशी 5 पुस्तकं प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये 4 त्यांचे कथासंग्रह आहेत आणि या 4ही कथासंग्रहांचं खूप मोठं स्वागत हे साहित्य विश्वामध्ये झालं. या 4ही कथासंग्रहांना भरभरून पुरस्कार गोव्यातले, गोव्याबाहेरचे असे मिळत गेले आणि मोठमोठ्या साहित्यिकांनी त्यांच्या कथांना नावाजलं. एकीकडे या सगळ्या कथा लिहित असताना MPT सारख्या एखाद्या आस्थापनामध्ये वेगळ्याच क्षेत्रामध्ये पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते आणि त्यामुळेच एकीकडे बालपणात वेगळ्या प्रकारचं बालपण, वेगळ्या प्रकारचा व्यावसायिक किंवा नोकरीनिमित्तचा व्यवसाय आणि लेखन ह्या तिन्हीची सांगड घालणाऱ्या या प्रसिद्ध आणि ज्येष्ठ गोमंतकीय कथालेखकांना आपण भेटणार आहोत. नमस्कार श्री विठ्ठल गावस. नमस्कार. आज तुमच्याशी बोलताना मला सगळ्यात आधी अभिनंदन करायचे की अगदी गोवा हिंदू असोसिएशनचा कविवर्य बाभ बोरकर हा जो प्रतिष्ठेचा सन्मान आहे तो तुम्हाला मिळाला आणि त्याशिवाय साहित्य क्षेत्रातले गोव्यातले जवळजवळ सगळे सन्मान आणि गोव्याबाहेरचेही काही पुरस्कार तुमच्या विविध कथासंग्रहांना मिळाले. तर या सगळ्या कथा प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि याची बीजं तुमच्या बालपणामध्ये आहेत का? हो, माझा जन्म शेतकरी कुटुंबातला, खेडेगावातला. मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या गावात वीज नव्हती, पक्के रस्ते नव्हते. असं असून सुद्धा गाव सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होता. कुठलं गाव तुमचं? साखळी, नावेली. 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 सो त्या गावामधलं जे सांस्कृतिक वातावरण समृद्ध होतं. वाड्यावाड्यावर भजनी मंडळे होती. मराठी संतांचे तिथे अभंग आळवले जायचे. त्याच्यामध्ये मी भाग घ्यायचो. पखवाज वाजवतो, तबला वाजवायचो. श्रावण महिना सुरू झाला, थंडगार पावसाच्या सरी बरसू लागल्या की आमच्या गावातील एखाद्या प्रतिष्ठेच्या ओट्यावर रामायण, पांडवप्रताप, हरिविजय यासारखे ग्रंथ वाचले जायचे. मी लहानपणी ते सगळे ऐकले आहे. शिमग्याच्या रमटा मेळात मी खेळायचो, तालगडी खेळायचो, घुमटं वाजवायचो. त्याच्यातच माझे वडील दशावतारी नाटककार होते. त्यामुळे बरंचसं पौराणिक स्वरूपाचं साहित्य आमच्या घरी होतं. कथाकल्पतरू नावाचे पौराणिक कथांचे कितीतरी संग्रह होते जे मी लहानपणी अभ्यासासारखे वाचून काढले आहे. त्यामुळे अशा समृद्ध अशा वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे मी साहित्यिक झालो असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे एकीकडे श्रवण संस्कार होता, दुसरीकडे वडिलांकडून येणारा वारसा आणि घरातली ग्रंथसंपदा, अशा पद्धतीने विठ्ठल गावस यांची सुरुवात झाली. खरं तर त्यांचा पहिला कथासंग्रह जो आला कॅथरीन या नावाने, तर त्या संग्रहाच्या अर्पण पत्रिकेमध्येच तुम्ही असं लिहिलंय की अक्षरशत्रू असलेल्या माझ्या आईला हा संग्रह मी अर्पण करतोय. आणि त्यावरूनच लक्षात येतं की शिकणारी अशी पहिली पिढी तुमच्या घरातली म्हणजे तुम्ही भावंड आहात. तर अशी पार्श्वभूमी असताना हा इतका मोठा लेखनाचा प्रवास तुमचा जो झाला त्यामागची प्रेरणा काय होती आणि तुमची पहिली कथा कशी जन्माला आली? पहिली कथा मी माझ्या 18व्या वर्षी लिहिली. त्यावेळी माझा एक भाऊ गोवा विद्यापीठामध्ये नोकरीला होता. तिथं डॉक्टर अरुण हेबळेकर होते. माझ्या भावाने ती कथा नेऊन डॉक्टर अरुण हेबळेकरकडे दिली. अरुण हेबळेकरने 2 दिवसातच मला निरोप पाठवला, येऊन भेट म्हणून. मी अरुण हेबळेकरांना जाऊन भेटलो. त्याच्यापूर्वी मी अरुण हेबळेकरच्या सुंदर अशा कथा वाचल्या होत्या, नभोनाट्य ऐकली होती. त्यामुळे थोडासा मला भीती वाटत होती. मी भीतच त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो. त्याने विचारलं, तुम्ही विठ्ठल गावस काय? मी हो म्हटलं. तुमचं वय? मी 18 वर्ष सांगितलं. वयाची मानानं तुमची कथा फार सुंदर आहे. अजून तुम्हाला जगाचा फार अनुभव घ्यायचा आहे, माणसाच्या जीवनाचा चढ उतार अभ्यासायचा आहे आणि तुम्ही कथेची जर अशीच साधना केली
तर तुम्ही नक्कीच उद्या गोमंतकातील एक प्रतिष्ठित कथाकार म्हणून नावाजाल असं त्यांनी मला सांगितलं. वा, म्हणजे त्यांनी त्या काळी जे पाळण्यात पाय बघितले ते आज खरे निघाले असं म्हणायला हरकत नाही. त्या कॅथरीन या तुमच्या पहिल्याच संग्रहाला गोमंत विद्यानिकेतनचा पुरस्कार प्राप्त झाला आणि त्यानंतर एकामागोमाग एक तुम्ही कथा लिहितच राहिलात. तर हे कथा लेखनाचा जो फॉर्म असतो किंवा मग तुम्ही जसं म्हणालात घरची बॅकग्राऊंड सांगितली तुम्ही, तर त्यामुळे असं कथा, कादंबरी, कविता किंवा असे जे साहित्याचे विविध प्रकार आहेत तर यांच्याशी तुमची ओळख कशी झाली किंवा मग आपण गोष्टच लिहून बघावी असं कसं कसं मनात आलं? का त्या काळी दिवाळी अंक वाचायचात का काय, कशा पद्धतीने हे तुमच्यापर्यंत पोहोचलं? खरं सांगायचं तर माझं स्वतःचं मत आहे. हां, प्रतिवेदी एखादी उत्तुंग भरारी असलेला माणूस हो, साहित्याच्या सगळ्याच प्रकारात लेखन करू शकतो. बरोबर. आपल्याला माहीत आहे पु ल देशपांडे आहे, कुसुमाग्रज आहे, पण सगळ्याच लेखकांना जमतं असं नाही आहे. बरोबर. एखादा नवोदित लेखक सुरुवातीच्या काळात सगळ्याच साहित्य प्रकारामध्ये लिहित असला तर ते समजू शकतं, कारण त्याला आपला नक्कीच साहित्य प्रकार कळलेला नसतो. बरोबर. त्यामुळे तो सगळ्याच साहित्य प्रकारात लिहित राहतो. मला एकदम सुरुवातीच्याच काळात कळलं हां, की मी कथा चांगली लिहितो. बर. मी सुरुवातीला काही इतर लेखन केलं, पण मला लगेचच कळलं हां, आणि नंतर मी फक्त कथेकडेच वळलो. बरोबर. कथेचा ध्यास घेतला, कथेचा अभ्यास केला, फार कथा वाचल्या, कथासंग्रह वाचले, अनेक कथा शिबिरे अटेंड केली आणि नंतर मी फक्त कथाच लिहू लागलो. बरोबर. मग तुम्हाला आवडणारे असे मराठी साहित्यातले कथाकार तुम्ही सांगाल का आम्हाला? आता तर गंगाधर गाडगीळ आहे जे नवकथाकार म्हणून आहे, ते बरोबर. अरविंद गोखले आहे, हां, उबा भावे आहे, हां, त्यानंतर गोमंतकीय कथाकार लक्ष्मण सरदेसाई आहे, बरोबर. महादेव शास्त्री जोशी आहे, हां, डॉक्टर अरुण हेबळेकर आहे. हां, हे सगळे माझे आवडते कथाकार आहे. त्याच्यामध्ये राजन गावस आहे आणि अलीकडचा जो आसाराम लोमाटे हां, हो नवीन कथाकार आहे, तो फार सुंदर असं गावचं जीवन रेखाटतोय. बरोबर. तो सुद्धा माझा आवडता कथाकार आहे. बरोबर. त्यामुळे अशा सगळे काय म्हणायचं ते औपचारिकदृष्ट्या अशा कुठल्या साहित्य प्रकाराशी तुमची ओळख नाही झाली, पण तुमची आवड म्हणून तुम्ही अनेक शिबिरं, अनेक ठिकाणी जात, अनेकांचं मार्गदर्शन आणि प्रचंड वाचन करत तुम्ही ही तुमची कथालेखनाची साधना केलीत. तर हे सगळं जे चालू होतं तर याच्यामध्ये तुमच्या कथांचं वैशिष्ट्य असं आहे की ती कथा मराठीमध्ये आहे, पण त्याच्यामधले जे संवाद आहेत ते इथल्या माणसांमधले आहेत, इथल्या मातीतल्या लोकांचे. तर ते सगळे संवाद कोकणी भाषा म्हणजे जी तुमच्या भागामध्ये बोलली जायची त्या कोकणी भाषेतले हे संवाद आहेत. तर हे तंत्र तुम्ही जाणून बुजून केलं का ते त्या फॉर्मच्या ओघामध्ये येत गेलं? मी जाणून बुजून केलं नाही, हां, कारण ती त्या कथेची रिक्वायरमेंट आहे. कारण माझ्या तुम्ही सगळ्याच कथा जर वाचल्यात तर तुम्हाला एक लक्षात येईल, माझ्या सगळ्या कथा ह्या गोमंतकीय जीवनाच्या पार्श्वभूमीवर आहे. बरोबर. आणि गोमंतकात बोलणारी भाषा कुठली आहे? कोकणी आहे. कोकणी आहे. आणि त्यामुळे संवाद काय अपवाद वगळता मी बहुतेक सगळ्या कथांचे संवाद हे कोकणीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. बरोबर. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो. माझा लवण कथा संग्रह आपले वडेर सरांनी वाचला. त्यांनी मला पत्र लिहिलं, कारण माझे कोकणी कथा संवाद लिहिणं त्यांना तेवढंसं पसंत पडलं नाही. त्याने मला सांगितलं, गोमंतकीय मराठी लेखकाने आपला वाचक वर्ग कोण आहे हे पाहून कथा लेखन संवाद लेखन करावं असं त्याने मला सुचवलं. पण मला तेवढंसं ते पटलं नाही. जर आपण तिकडं मराठवाड्यातले बाकी सगळ्या भाषेतले तर आपण समजावं. आनंद यादव सारखा माणूस संपूर्ण संवाद त्यांच्या भाषेमध्ये त्या लिहितो आहे आणि आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मग इतर भागातील मराठी वाचकाने माझे संवाद समजून घेण्याचा का प्रयत्न करू नये असं मला वाटतं. बरोबर. त्यामुळे हे जे वैशिष्ट्य आहे हे तुमच्या सगळ्याच कथांचं वैशिष्ट्य असं मानता येईल. दुसरं म्हणजे मला आता आपण 2 पुस्तकांचा उल्लेख केला, पहिलं कॅथरीन, नंतर लवणबद्दल आता तुम्ही मला सांगितलं. त्यानंतर आलं ओझे नावाचं पुस्तक आणि ओझे नंतर आलं चौथा जो नुकताच आत्ता या 2019 मध्ये प्रकाशित झालेला फिंगर बाउल नावाचा कथासंग्रह. तर या सगळ्याच कथासंग्रहामध्ये गोव्यातलं परिवर्तन दिसून येतं. आणि जसं सुभाष भेंडेंनी तुमच्या पहिल्याच पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलं होतं
की गोव्यातल्या मातीतला हा लेखक आहे आणि इथली संस्कृती, इथली माती आणि त्यातलं परिवर्तन या कथालेखकाकडून भविष्य काळामध्ये नक्कीच आपल्याला वाचायला मिळेल, हाही त्यांचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवला. तर या फिंगर बाउल कथासंग्रहामध्ये अगदी गेल्या 2-3 वर्षातल्या अनेक घडामोडी आहेत आणि अतिशय ते पुस्तक वाचताना त्यातलं विषय वैविध्य पाहून अचंबा वाटतो. तर थोडंसं त्या फिंगर बाउल ही जी शीर्षक कथाच आहे पुस्तकाची, तर त्याबद्दल थोडंसं सांगाल का? फिंगर बाउल हे आपल्या आजच्या राजकारणाचं प्रतीक आहे. प्रतीक आहे, बरोबर. सुरुवातीच्या काळात एखादा नेता राजकारणात शिरताना फार तात्विक भूमिका घेतो, बरोबर. आणि जेव्हा निवडून येतो तेव्हा सत्तेसाठी हे सगळं विसरून जातो, बरोबर. आणि तो आपले सगळं तत्व निष्ठा वगैरे बाजूला ठेवून सत्तेच्या दारात जातो. बरोबर. हे सांगण्याचा मी तिथं प्रयत्न केलेला आहे. बरोबर. मला तेच खूप छान वाटलं की ह्या एकाच संग्रहामध्ये एकीकडे हे जे बोटी किंवा क्रूज असतात ज्याच्यावरती नृत्य सादर करणाऱ्या आपल्या गोमंतकातल्या खेडोपाड्यातल्या मुली आहेत, त्यांचं जीवन आहे. खारवी समाजाचं जीवन आहे, ज्याच्यामध्ये आपली स्वतःची होडी दर्यामध्ये नेणारा तो वृद्ध, नंतर त्याची मुलं शहरामध्ये गेल्यावर त्या मुलांना हे सगळं विश्व नको असतं आणि मग या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घडामोडी त्याच्यामध्ये येतात. भाटकार आणि त्यांचे सगळे मुंडकार कुळकार यांची नाती असलेली त्या पार्श्वभूमीवरच्या कथा आहेत, शेतकऱ्यांच्या कथा आहेत. असंख्य वेगवेगळे विषय तुम्ही ह्याच्यामध्ये हाताळलेले आहेत. हिंदू मुस्लिम, हिंदू कॅथलिक, सांजावसारखी कथा आहे. तर मला वाटतं एखाद्या माणसाला गोवा जाणून घ्यायचा असेल, गोव्याबाहेरच्या मराठी माणसाला, तर तुमचा हा एक कथासंग्रह जरी वाचला तरी इथल्या जीवनाचे अनेक पदर याच्यामधून दिसतील आणि याही तुमच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. तर यातल्या कहत कबीरा या कथेबद्दल आणि त्याला जो खास पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल सांगा. आता मी सांगितलं नाही, मी ज्या चालू घडामोडी घडतात आहे हो, त्याच्यावर लिहितो आहे. बरोबर. आता आपल्या देशामध्ये सध्या तरी हिंदू मुस्लिमचा एक मोठा प्रश्न आहे. आणखी एखादा जो मुस्लिम त्यातला नायक आहे तो भजन गातो आहे, बरोबर. हिंदूच्या देवळामध्ये मध्ये जाऊन भजन गातो आहे, बरोबर. आणि शेवटी ना त्याला मुस्लिम स्वीकारत आणि ना त्याला हिंदू हिंदूही स्वीकारत, सांगतो. हे खूप महत्वाचं निरीक्षण त्याच्यामध्ये तुम्ही समाजामध्ये मांडलंय. त्याला बरोबर. ऍक्सेप्ट केलं जात नाही. बरोबर. आणि या एका कथेला तुम्हाला मला वाटतं फुंदासा ओरिएंट या संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला. अजून एक मला तुम्हाला विचारायचं की अनेक कथा शिबिरं गोव्यामध्ये झाली आणि तुम्ही अगदी आवर्जून या शिबिरांना हजर राहिलात, तर अशा कथा शिबिरांमधून कथालेखक घडतो का? मला वाटतं अशा कथा शिबिरामधून लेखक घडत नाही, कारण लेखक व्हायला नैसर्गिक अशी प्रतिभेची गरज असते. हे सगळं खरं असलं तरी कथा शिबिरं ही गरजेची आहे. त्याचं कारण देतो मी. 1985 नंतर गोव्यामध्ये झालेलं एकही कथा शिबिर मी चुकवलं नाही. त्यावेळी दरवर्षी गोमंतक विद्यानिकेतन आणि गोमंतक मराठी अकादमी कथा शिबिरं घ्यायचे. मी तिथं जायचो. आणखी माझं स्वतःचं मत असं आहे, मी जी सगळी जी कथा शिबिरं अटेंड केली त्यामध्ये माझं स्वतःचं असं मत आहे की या प्रत्येक शिबिराने मला कथेकडे पाहण्याची वेगळी दृष्टी दिली. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि शिबिरामधून कथा लेखक किंवा लेखक घडत नाही हे मी मान्य करतो. बरोबर. पण त्याची गरज आहे. बरोबर. आणि हे तुमचं जे सतत आहे की आज एवढ्या कथा लिहिल्यानंतरही अजूनही आज कोणी नवीन कथा लेखक आला तर तुमची पुन्हा शिबिराला जाण्याची तयारी आहे. हा तुमच्यामधला जो साधक किंवा विद्यार्थी आहे, मला वाटतं तोच खूप महत्वाचा आहे. आणि या पार्श्वभूमीवर आजचे जे तरुण लिहिणारी काही मंडळी आहेत तर त्यांच्या लेखनाबद्दल आणि सध्याच्या गोव्यातल्या साहित्यिक वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता कथाकार म्हणून माझं नाव आहे, त्यामुळे एखादा नवीन कथाकार, नवोदित कथाकार एखादी कथा घेऊन माझ्याकडे येतो, वाचायला देतो. मी कथा वाचल्यानंतर त्याला पहिला प्रश्न करतो, तू काय वाचलं आहे? तर त्यांना मी सांगतो, गंगाधर गाडगे वाचला आहे का, अरविंद गोखले वाचला आहे का, पु ब भावे वाचले आहे का, गोमंतके लक्ष्मणराव सरदेसाई वाचले आहे का, अरुण हेबळेकर वाचले आहे का, महादेव शास्त्री जोशी वाचले आहे का,
एक दुःखाची गोष्ट म्हणजे कोणी काही वाचलं ती नसतं, नावं सुद्धा कदाचित माहीत नाही. आणि तुम्ही काहीच न वाचता कथा लिहितात हे चालणार नाही. जेव्हा तुम्ही कुठल्याही साहित्य प्रकारामध्ये लेखन करतात तेव्हा त्या साहित्य प्रकाराचं प्रचंड असं वाचन आपण करायला पाहिजे. आजचे लेखक, उद्याचे लेखक, समकालीन लेखक कथेमध्ये किंवा इतर साहित्यामध्ये काय नवीन घडामोडी करतात आहे याची आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्या कम्प्लीट जीवनामध्ये आपण आपल्या साहित्याबद्दल सतत चिंतन मनन करायला पाहिजे. असं जर केलं तर तुमच्या हाताला काहीतरी थोडंसं लागू शकते, नाहीतर ते तेवढं शक्य नाही. लेखन करणं ही तेवढी साधी गोष्ट नाही असं माझं स्वतःचं मत आहे. बरोबर. तुमची स्वतःची कथा निर्मिती प्रक्रिया कशी असते? जेव्हा एखादी कथा मला सुचते तेव्हा मी लगेचच लिहित नाही. त्या कथेच्या कथा बीजावर सतत चिंतन मनन करीत असतो. आणि कथा लिहित असताना मी अस्वस्थ होतो. कथा घेऊन पेपरवर लिहितो, 1-2 पेज पानं लिहिली की पुन्हा वाचून पाहतो. बरोबर लिहिलं नाही असं वाटलं तर फाडून टाकतो. एखाद्या माझ्या आवडत्या कथाकाराचा जो सेल्फमध्ये कथाकार असतो, बुक सेल्फमध्ये, तो कथा काढून त्याची एखादी आवडती कथा वाचतो. आणि कथा वाचत असताना माझ्या कथेही मन रमत नाही. थोडी वाचतो, थोडं सोडून देतो. नंतर पुन्हा आधी जिथे दुवा सोडला होता ते पुढचं परत लिहायला बसतो. असं कथा संपूर्ण लिहून होईपर्यंत मी सतत चालत असते. कथा लिहिल्यावर मी लगेच छापायला देत नाही. काय सांगता? हो, कारण कथा लिहित असताना मी भारावलेला असतो आणि त्यामुळे मी काय लिहिलं आहे ते मी छान लिहिलं, सुंदर लिहिलं असं म्हणजे मला असं वाटत असतं. त्यामुळे ती कथा मी काढून माझ्या बुक सेल्फमध्ये कुठे कोपऱ्यात टाकून देतो आणि कथेला संपूर्णपणे विसरून जातो. आणि कधी जरी 5-6 महिन्याने कथेची आठवण झाली की तेव्हा ती कथा काढतो आणि पुन्हा वाचतो. आता माझं भारावले पण नसतं. बरोबर, एक त्रयस्थ वाचक म्हणून तुम्ही. त्यामुळे माझ्या कथेतील सगळ्या उणीवा मला स्पष्ट दिसतात. मी कथेचं पुन्हा लिखाण करतो. एखादा माझा मित्र असेल तर त्याला वाचायला देतो, त्याच्याकडून अभिप्राय घेतो. त्याची काही सूचना असल्यास मला पटले तर मी स्वीकारतो आणि नंतरच मी कथा छापायला देतो. मला वाटतं ह्याच्यातूनच खूप काही आजच्या लेखकांना सुचण्यासारखं, शिकण्यासारखं आहे. कारण तुम्ही कागदावर लिहिताय तरीही छान झाली वाटली तरी छापायला देत नाही. आजकाल कथेचं लेखनच मुळात डायरेक्ट फेसबुकवर किंवा असंच कुठेतरी होत असतं. त्यामुळे ती ज्या क्षणी लिहिली जाते त्या क्षणी अपलोड होते. त्यामुळे मला वाटतं हे जे नंतर रवंथ करणं असतं विचारांचं किंवा त्या फॉर्मचं, तर ते घडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ही घाई सुद्धा नवोदितांनी केली नाही पाहिजे असंच मला वाटतं तुमच्याकडून शिकता येईल. आत्ताच्या काळामध्ये साहित्याला, मराठी साहित्याला, लेखनाला पोषक वातावरण आहे का? गोमंतक मुक्तीनंतर गोव्यामध्ये फार सुंदर असं साहित्यिक वातावरण होतं. निरनिराळे साहित्यिक कार्यक्रम चालायचे. लोकांना साहित्याबद्दल रुची होती, आस्था होती. आणखी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत गोव्यामध्ये फार साहित्यिक कार्यक्रम चालायचे. नंतर गोमंतक मराठी अकादमीची स्थापना झाली आणि एकदम साहित्यिक कार्यक्रमाला एकदम उधाण आलं. निरनिराळे साहित्य संमेलन व्हायची, साहित्य मेळावे व्हायचे, कथा शिबिरं व्हायची, साहित्यिक चर्चा व्हायच्या, पुस्तकावर चर्चा व्हायच्या. हे सतत चाललं होतं. आता थोडंसं ते मंदावल्यासारखं वाटतं. अजून कुठेतरी चालतात पण पूर्वीसारखं राहिलेलं नाही. आणखी एक समाधानाची गोष्ट आहे, सध्या सरकारी अनुदानामुळे पुस्तकं फार छापली जातात. बरोबर. गोव्यात तुम्ही पाहिलं तर दर 1-2 दिवसामध्ये एखादं पुस्तकाचं प्रकाशन होत असते. सरकारी अनुदानामुळे हे होतं. 25 वर्षापूर्वी एखादं पुस्तक जर छापायचं ठरवलं तर फार मोठ्या दिव्यातून जावं लागतं होतं. ते आता राहिलं नाही. हाच फरक आहे. बरोबर. तुम्ही एक संपादित पुस्तक तुमचं आले, क्षितिज रंग नावाचं, तुम्ही आणि रमेश भस्कर. तर ह्यामागची संकल्पना अगदी थोडक्यात सांगा मला. हे काम मला साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश भस्कर यांनी दिले. त्यांना तो प्रातिनिधिक कथासंग्रह काढायचा होता.
मग आम्ही पेपरमधून कथा मागवून घेतल्या, त्याचं मी वाचन केलं, आणखी ज्या कथा निवडल्या आणि नंतर ते छापल्या गेल्या. त्याच्यामध्ये माझं असं मोठंसं कॉन्ट्रीब्युशन काही नाही आहे. पण त्या निवडल्या आहेत तुम्ही मी निवडलेल्या आहे. म्हणजे संपादक म्हणून हाच तुमचा सहभाग आहे. आपण मुलाखतीच्या सुरुवातीपासून कॅथरीन या पुस्तकाबद्दल बरंच बोललो, त्यानंतर मगाशी फिंगर बाउल या पुस्तकाबद्दलही बरंच बोललो. मधली 2 जी पुस्तकं, लवण, ज्याचा तुम्ही उल्लेख केला की मनोहर पर्रीकर यांनी त्यातल्या लवण नावाच्या कथेचा सगळीकडे उल्लेख केला, तर हे लवण आणि त्यानंतरचं आलेलं ओझे, या दोनही तुमच्या पुस्तकांना खूप सारे पुरस्कार मिळाले. लवण या एकाच पुस्तकाला एकीकडे कला अकादमीचा पुरस्कार, दुसरीकडे गोमंतक मराठी अकादमीचा पुरस्कार आणि त्याचबरोबर चिपळूणच्या लोकमान्य ट्रस्टचा पुरस्कार, असे 3 तुमच्या लवण या कथासंग्रहाला मिळाले. आणि ओझे हा जो कथासंग्रह आला त्यालाही पुन्हा एकदा गोवा कला अकादमीचा आणि गोमंतक मराठी अकादमीचा पुरस्कार तुम्हाला मिळाला. त्यातली ओझे नावाची जी कथा आहे, जी गोव्यामध्ये लग्न झालेल्या मुलीच्या सासरी वझे धाडप अशी जी एक परंपरा आहे, तर तीच मला वाटतं त्याच शीर्षकाच्या कथेचं नाव तुम्ही संग्रहाला दिलंय. तर याही पुस्तकाला गोमंतक मराठी भाषा परिषद वाळपई याचा या कथेला पुरस्कार आणि या संग्रहाला पुरस्कार मिळाला. तर याशिवाय मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल की ब्राझीलमध्ये एक साओ पावलो नावाची युनिव्हर्सिटी आहे, तर त्या युनिव्हर्सिटीनी तुमच्या काही कथांबद्दल काहीतरी काम केलं, तर थोडंसं तुम्ही सांगा आम्हाला. खरं म्हणजे नोरोना नावाच्या माणसाचा मला फोन आला. मी काही त्या माणसाला ओळखत नाही, आणखी माझा तसा त्यांच्याशी संपर्क नाही. तर ते म्हणाले, विठ्ठल, आम्ही आमचा एक प्रोजेक्ट चालतो आहे आणि तो प्रोजेक्ट ब्राझील जे साओ पावलो युनिव्हर्सिटी आहे त्याच्या वतीने चालतो आहे आणि त्यामध्ये काही गोमंतकीय लेखकांच्या उत्कृष्ट कथा आम्ही इंग्लिशमधून ट्रान्सलेट करून त्याचं पुस्तक छापणार आहे. थिंकिंग गोवा प्रोजेक्ट असा तो थिंकिंग गोवा प्रोजेक्ट असं त्या प्रोजेक्टचं नाव आहे. आणखी तुमच्या 2 कथा आम्ही निवडल्या आहेत, त्यातली एक कहत कबीर आहे आणखी दुसरी सांजाव आहे. आणि त्याने सांगितल्याबरोबर मी त्यांना लगेच हो म्हटलं, कारण एवढं मोठं ब्राझील युनिव्हर्सिटीच्या याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये तर माझ्या कथा छापतात आहे, तर मला तो अभिमानाचा गोष्ट आहे. त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर गोमंतकीय कथालेखक गेला याचा आम्हालाही अभिमान आहे. आणि तुमची ही जी कहत कबीरा नावाची गोष्ट आहे, तर त्याच कथेला फुंदासा ओरिएंट याही संस्थेचा उत्कृष्ट कथा पुरस्कार प्राप्त झाला. तर ही सगळी तुमची साहित्य संपदा आहे. आणि आता तुम्ही MPTच्या जे काही कार्यरत होतात त्या पदावरून निवृत्त झालात, तर आगामी काळामध्ये अजून वेगळे साहित्य प्रकार हाताळण्याचा तुमचा विचार आहे का? नक्कीच. खरं सांगायचं, आजपर्यंत मी बदललेला गोमंतक कथामधून दाखवलेला आहे. बरोबर. मी खेड्यामध्ये असल्यामुळे पूर्वी आपलं खेडेगाव कसं होतं, हिरवीगार शेती होती, माडं झाडं बेडे डोंगर हिरवे होते. आज तर आपल्याकडे गेलो तर हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. खाणीमुळे सगळीकडे मातीच माती दिसतंय. बरोबर. कोणीही शेत पिकवत नाही. साहित्याबद्दल हा विषय घेऊन एखादी मोठी कादंबरी लिहिण्याचा माझा विचार आहे आणि तो मी करणार आहे. हा तुमचा विचार लवकरच फलद्रूप व्हावा यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. आणि आत्तापर्यंत जसे अनेक पुरस्कार, ज्याच्यामध्ये अगदी बाभ बोरकर हा गोवा हिंदू असोसिएशनचा अतिशय मानाचा पुरस्कारही तुम्हाला प्राप्त झाला, तर असेच अनेक पुरस्कार तुम्हाला इथून पुढे प्राप्त होत आणि तुमच्या लेखणीतून गोमंतकीय कथाविश्व असंच उत्तरोत्तर समृद्ध होत राहो, अशाच शुभेच्छा मी दूरदर्शनच्या वतीने आणि सगळ्या गोमंतकीय साहित्य रसिकांच्या वतीने तुम्हाला देते. आणि आज तुमच्या या कथांबद्दल, तुमच्या या सगळ्या पुस्तकांबद्दल आमच्याशी बोलायला खास तुम्ही इथे आलात, यासाठी दूरदर्शनच्या वतीने तुमचे अगदी मनापासून मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.